महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप शक्ती प्रदर्शन आणि नाट्य रोज नव्या टप्प्यावर पोहोचत आहे. पण पुण्यात जे काही घडलं ते राजकारण नव्हतं. तो होता गुन्हेगारी, सत्ता आणि प्रसिद्धी यांचा धोकादायक संगम. नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज. सध्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवत आहे आणि प्रत्येक गट आपला प्रभाव सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. याच दरम्यान पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर थेट निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं चित्र समोर आलं. बंडू आंदेकर हे नाव फक्त राजकारणापुरतं मर्यादित नसून टोळी युद्ध, वर्चस्वाचा संघर्ष, खून प्रकरण, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सगळ्याशी हे नाव जोडलं गेलेलं आहे. आणि सध्या तो आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. शनिवारी दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयीन परिसरामध्ये अचानक हालचाल वाढली. मोठा पोलीस बंदोबस्त, वाहने थांबवण्यात आली. सर्वसामान्य उमेदवारांना बाहेरच थांबवलं गेलं आणि तेव्हाच पोलीस व्हॅन मधून बंडू आंदेकर उतरतो. हाताला बेड्या, तोंडाला काळा स्कार्फ आणि चारही बाजूंना पोलीस. आता हा सगळा देखावा निवडणूक अर्ज भरण्यासाठी होता की प्रसिद्धीसाठी, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष न्यायालयाने आंदेकर कुटुंबाला सशर्त परवानगी दिली होती. मिरवणूक नाही, प्रचार नाही, घोषणाबाजी देखील नाही आणि सार्वजनिक भाषण देखील नाही. पण प्रत्यक्षात बंडू आंदेकरने माध्यमांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. नेकी का काम, आंदेकर का नाम. आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत. आता हा कायदेशीर आदेशांचा भंग आहे का, की मुद्दाम निर्माण केलेला हा एक वाद आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतका गाजावाजा, इतकी नाटकं आणि इतकी सुरक्षा, पण अखेरीस जे समोर आलं ते धक्कादायक आहे. बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी एकही उमेदवारीचा अर्ज भरला नाही. निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्ज अर्धवट भरलेला होता. आवश्यक कागदपत्रे पूर्ण नव्हती, त्यामुळे अर्ज स्वीकारण्यात आला नाही. म्हणजेच निवडणूक लढवली गेली नाही, मात्र दाखवली गेली. आता ही चाल नेमकी कशासाठी, इथे अनेक प्रश्न उभे राहतात. हे सगळं राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी होतं का, पक्षांकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी होतं का, की केवळ जनतेत आणि माध्यमांमध्ये चर्चा मिळवण्यासाठी केलेलं एक नाटक होतं? राजकीय जाणकारांच्या मते हा एक पॉवर शो रणनीती असू शकते. आंदेकर कुटुंबाचे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत संबंध होते. वनराज आंदेकर हे माजी नगरसेवक होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी उमेदवारीचे संकेत दिल्याची चर्चा. मात्र अर्ज न भरल्यामुळे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. उमेदवारी पक्षाकडून लढणार का, की अपक्ष म्हणून लढणार? नानापेठ परिसरामध्ये वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याचा निर्घृण खून करण्यात आला होता. हा खून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सूड म्हणून केल्याचा आरोप होता. आंदेकर टोळीवर गंभीर आरोप. प्रकरण मकोका अंतर्गत या प्रकरणात आंदेकर कुटुंब सध्या तुरुंगात आहे. तर एकीकडे लोकशाहीचा कायदा, गुन्हेगारी आरोप आणि दुसरीकडे घोषणाबाजी. कॅमेऱ्यासमोर नाट्य, पण आंदेकर कुटुंबियांनी अर्ज पण भरला नाही. बंडू आंदेकरची ही चाल यशस्वी ठरणार का, की न्यायालय आणि निवडणूक आयोग यावरती कारवाई करणार? याकडे आता संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंट्स मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर देखील करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी महासंगर न्यूजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.